माय माऊली नमस्कार. त्रिवेणी उत्सव जागरमध्ये आपण नर्मदा पुराण श्रवण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नर्मदेची अनेक नावे बघूया. नर्मदेची अनेक नावे अभिवाचनातनं श्रवण करूया. नर्मदा अनेक नावाने प्रसिद्ध आहे. आर्य 25,000 वर्षापूर्वी 7 समुद्रापलीकडून भारतात आले. भारताच्या उत्तरीय भागात पूर्व मानवाचे अस्तित्व नर्मदेच्या आसपास होते. आर्याने नर्मदेला सर्वत्र पूज्यते म्हटले आहे. तेव्हा त्यांनी नर्मदेच्या ज्येष्ठतेची श्रेष्ठतेमध्ये परिवर्तन केले. नर्मदेचे पूर्वी काय नाव होते ते कोणालाही माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे? चला तर आपण ऐकूया मग. नर्मदा हे आर्याने ठेवलेले नाव. त्याचा अर्थ आनंदीने म्हणजेच आनंद देणारी नदी. तिचे प्राकृतिक रूप किंकाळ्या मारत उसळी घेत येत तीव्र गतीने वाहणारी नदी होय. नर्वचा अर्थ आनंद आणि दाचा अर्थ देणारी. आनंद देणारी ती नर्मदा. नर्मदेचे दुसरे नाव मेकलसुता. काय? मेकलसुता. विंध्याचल पर्वत मालामध्ये मेकल पर्वत आहे. तेथे मेकल ऋषींनी तपस्या केली, त्यामुळे मेकल पर्वत नाव पडले. मेकल पर्वतामधून उगम झाला म्हणून मेकलसुता. पहिलं नाव नर्मदा, दुसरं नाव मेकलसुता. नर्मदेचे तिसरे विशेष परिचित नाव म्हणजे का? तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरं का. रेवा. रेवाचा अर्थ काय हो? सर्व पदार्थाची वाळू बनवणे. नर्मदेच्या तटावरील पाषाणात असे काही रासायनिक गुणधर्म आहेत की जे प्रत्येक वस्तूला वाळूसारखे बारीक बनवतात. हाडेसुद्धा विरघळतात. याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला आहे बरं का. नर्मदेला अश्मकुटींनी सुद्धा म्हणतात. नर्मदेचे नाव काय? अश्मकुट्टी. कारण पाषाणाला सुद्धा फुटते. मोठमोठ्या चट्टांना चिरून पाणी उंचावरून खाली पडते. त्यामुळे दगडाचे तुकडे होऊन पडतात. पाण्याच्या चक्राकार प्रवाहामुळे शिवलिंग तयार होतात. म्हणून नर्मदेच्या छोट्या छोट्या दगडाला कंकर शिव शंकरा समान मानतात. पूर्वी धावडी कुंडात असे शिवलिंग मिळत होते. आता तो भाग ओंकारेश्वर धरणाच्या डुंबक्षेत्रात गेला. अश्वकुट्टणी म्हणजे दगडाचा चुरा करणारी होय. वरील सर्व नावं परिचित आहेत. या व्यतिरिक्त शांकरी. काय? शांकरी म्हणजे शंकराच्या दिव्य शरीरातील घामापासून प्रगट झाल्यामुळे शंकराची मुलगी. शंकर तांडव नृत्य करताना घाम आला होता. तो अमरकंटक येथे एका कुंडात जमा झाला. त्यामुळे एक बालिका प्रगट झाली. तिला शांकरी म्हणू लागले. दक्षिण गंगा. काय? दक्षिण गंगा. भारताच्या आधी आर्य काळात फक्त 3 नद्या श्रेष्ठ मानल्या जात होत्या. गंगा, सरस्वती, नर्मदा. भारताच्या दक्षिण भागात वाहत असल्यामुळे दक्षिण गंगा म्हणतात. रेवा पुराणात सांगितले आहे की एकदा मेकल पर्वतावर सर्व देवता शंकराला पापमोचनाकरिता प्रार्थना करू लागल्या. त्यावेळी शंकराच्या माथ्यावरील चंद्रामधून द्रवीभूत एक बिंदू पृथ्वीवर पडला. तो बिंदू पृथ्वीवर पडताच त्यामधून एक अत्यंत सुंदर कन्या उत्पन्न झाली. त्या कन्येने महादेवाकडे वर मागितला की स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आली व प्रसिद्ध झाली. त्याच सारखी माझी प्रसिद्धी दक्षिण गंगा नावाने व्हावी. सोमोद्भवा. सत्ययुगात देवतांनी सोम नावाचा यज्ञ केला होता. यज्ञाच्या सोमासुराने नर्मदेची उत्पत्ती झाली एक पौराणिक कथा आहे. ही सर्व नावे प्रचलित असून नर्मदा आणि तिचा अपभ्रंश नरबदा किंवा रेवा होय. पौराणिक कथांच्या अनुसार नर्मदेचे अनेक रूप आहेत. भगवान शिव कृतयुगाच्या 10,000 वर्षपूर्व सर्व भूतांमधून अदृश्य होऊन ऋष्य पर्वतावर तप करण्यास बसले. घोर तप केले. त्यामुळे शिवजीच्या शरीरातून सफेद रंगाचा घाम स्वेद निघाला व तो पर्वतावरून वाहू लागला. त्यामधून एक कन्या निघाली. त्या कन्येने शिवजी समोर एका पायावर उभे राहून कठोर तप केले. काय केले? तप केले. तेव्हा शिवजी प्रसन्न झाले. वर मागण्यास सांगितले. तेव्हा नर्मदा रूपी त्या कन्येने एक
अमर होण्याचा. दुसरा, स्नान करणाऱ्या जीवाची पापापासून मुक्ती व्हायची. तिसरं, उत्तरेला जशी गंगा तशी दक्षिणेला पुण्यप्रवाह. पृथ्वीवरील सर्व तीर्थाच्या स्नानाचे जे फळ मिळते ते सर्व फक्त नर्मदा स्नानाने मिळावे.